नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. त्याला काही कारणं आहेत. अनेक जण विचारतायत की सर, टेट 2025 झालेली आहे, आमचा खूप चांगला स्कोर आहे, आम्ही स्व जिल्ह्यात जाऊ शकतोय, मात्र मूळ अडचण आहे ती सेवा जोडून मिळणार का? या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, व्हॉट्सअपवर असेल, खूप मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या चर्चा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या अनुषंगानं नेमकी काय वस्तुस्थिती आहे ते सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच पद्धतीने अनेक जण जागा किती येणार या संदर्भाने सुद्धा प्रश्न विचारतायत. तर त्या संदर्भात मी तुम्हाला ही माहिती देण्यासाठीच आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवत आहोत. आपल्याला कल्पना आहे 2025 मध्ये टेट 3 झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अभियोग्यता धारकांनी ही परीक्षा जी आहे, म्हणजे कॅन्डिडेटनी ही परीक्षा दिलेली आहे. खूप जणांचा खूप चांगला स्कोर सुद्धा झालेला आहे. म्हणजे जर पहिल्या 2 परीक्षेच्या तुलनेत जर पाहिलं तर या तिसऱ्या परीक्षेमध्ये खूप चांगला स्कोर अनेक अभियोग्यता धारकांचा झालेला आहे. त्यामुळं यामध्ये काही शिक्षक म्हणून लागलेले सुद्धा आहेत, काही जण नव्याने काही जणांनी परीक्षा दिलेली आहे. आता यामध्ये मुख्य अडचण आहे की जे स्वजिल्ह्यात जाणारे आणि जे 2024ला शिक्षक म्हणून लागलेले आहेत त्यांना जर स्वजिल्ह्यात गेल्यानंतर त्यांचं सिलेक्शन काय कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये झालं तर त्यांना सेवा जोडून मिळणार का, अशा पद्धतीचा सवाल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला आलेला आहे. तर या संदर्भाने अनेकांनी काही व्हिडिओ बनवून सांगितलेलं आहे की सेवा जोडून मिळते वगैरे वगैरे. मात्र याचं अधिकृतरित्या कोणत्याही प्रकारचा GR अद्याप नाहीये. असं कुठंही अद्याप GR मध्ये सांगितलेलं नाही किंवा GRच नाहीये आणि कोणत्याही प्रकारे अधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही की सेवा जोडून मिळते. त्यामुळं ज्या काही चर्चा वगैरे सुरू आहेत त्या सध्या त्या चर्चांना काही अर्थ नाही. मात्र एक आहे, एक जिल्हा परिषदेचं पत्र जे आहे ते व्हायरल होतंय आणि त्या पत्राचा आधार घेऊन काही जण सांगतायत की सेवा जोडून मिळते. मात्र त्या पत्राचा अर्थ समजून घ्या. अपवादात्मक परिस्थिती, ती सेवा सातत्य कशा पद्धतीनं त्यांना मिळालेलं आहे, कुणाला मिळालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मात्र आता 2024च्या टेट 2024ला लागलेले म्हणजे सेकंड टेटमध्ये लागलेले कॅन्डिडेट आणि पुन्हा नव्यानं परीक्षा दिलेल्या कॅन्डिडेटना ती सेवा सातत्य मिळणार का, हा मोठा प्रश्न सध्या आहे आणि त्याचं उत्तर अद्यापही कुणाकडे नाहीये. त्यामुळं विनाकारण कुठल्याही मुद्द्यावर, सोशल मीडियावर आलेल्या मुद्द्यावर विश्वास ठेवू नये, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. राहिला मुद्दा सर, सेवा सातत्य जोडून मिळणार की नाही मिळणार. मग आता यासाठी सेवा सातत्य मिळणार असं कुठेही ठोस सांगितलेलं नाही. मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे सेवा सातत्य जोडून मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आपण लढा उभारायचा आहे, त्यासाठी आपण भूमिका घ्यायची आहे आणि हे सेवा सातत्य जे आहे ते जोडून मिळावं अशा पद्धतीनं आपण ती भूमिका मात्र नक्की आपल्याला या निमित्तानं आपण घेऊ शकतोय. हा मुद्दा झाला एक सेवा सातत्याचा. दुसरा एक मुद्दा, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला कल्पना आहे की शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी आपण भूमिका घेतोय. खूप निवेदनं दिलीत, आंदोलन सुद्धा केलेले आहेत, काही संघटनांनी सुद्धा आंदोलन केलीत. सर्वात महत्वाची भूमिका आपण घेतली की जिल्हावार पत्रकार परिषदा घेऊन एक हा जो शिक्षण सेवकांचा मुद्दा आहे तो चर्चेला आणला. याचा फायदा हा झाला की अनेक संघटना, ज्या शिक्षक संघटना आहेत त्यांच्या निवेदनामध्ये मुख्य मागणी म्हणून ही मागणी पुढे आली आणि त्यामुळं कुठंतरी हा मुद्दा जो आहे तो चर्चेला आलेला आहे. मात्र सकारात्मकरित्या काही पदरात जरी नाही पडलं तर मात्र तरी सुद्धा एक मोठा मुद्दा जो आहे तो राज्यभर आपण त्या निमित्तानं उभा केला आणि निवेदनं दिली, आंदोलनं केली, तरीही काही पदरात पडलं नाही. म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका जी आहे ती आपण दाखल केलेली आहे. पहिली सुनावणी झाली, राज्य सरकारला ॲफिडेव्हिट सादर करण्याची भूमिका जी आहे, करण्याचा आदेश जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे. मात्र आता दुसरी सुनावणी जी आहे ती फेब्रुवारीमध्ये आहे आणि एक प्लस पॉइंट आपल्याकडे असा आलेला आहे की मध्य प्रदेश हायकोर्टाचा निर्णय हा झालेला आहे की प्रोबेशन पिरियड कालावधीमध्ये सुद्धा जो आहे तो समान काम समान वेतन या अनुषंगानं समान वेतन मिळावं अशा पद्धतीचा जो आहे
तो निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्याचा आधार घेऊन आपले जे वकील आहेत ते निश्चितपणानं त्या ठिकाणी भूमिका मांडतील आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाठवलेल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये निश्चितपणानं आपल्या पदरात काहीतरी सकारात्मक पडेल अशी आशा या निमित्तानं आहे. आणि राज्यातले जवळजवळ 28,000 शिक्षण सेवकांचा हा जो मुद्दा आहे तो निश्चितपणानं मार्गी लागेल असं या निमित्तानं मला वाटतंय. त्यामुळं याचिका दाखल केल्याचा फायदा निश्चितपणानं आपल्याला होईल. काही जण म्हणतायत की काय होणार नाही, खूप वेळ जाणार आहे. मुळात शिक्षण सेवक रद्द होऊ शकत नाही अशा पद्धतीनं हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं आणि त्यानंतर खूप जणांनी पॅनिक सिच्युएशन तयार केली. त्याच पद्धतीने काही जण नकारात्मक भूमिका घ्यायला लागले. मात्र एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की आपण शिक्षण सेवक रद्द यासाठी याचिकाच दाखल केलेली नाही. आपण याचिका दाखल केलेली आहे की शिक्षण सेवकांना समान काम समान वेतन या आधाराखाली त्यांना समान वेतन मिळावं, बेसिक वेतन त्यांना मिळावं आणि ज्या काही सेवा शर्ती आहेत त्या सर्व सेवा शर्ती ज्या आहेत त्या शिक्षण सेवकांना मिळाव्यात या अनुषंगाने आपण याचिका दाखल केलेली आहे. शिक्षण सेवक रद्द करा यासाठी आपण याचिका दाखल केलेली नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक सिच्युएशन तयार न करता काहीतरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा ठेवा. या ठिकाणी अनेक चुकीचे मुद्दे सुद्धा चर्चेला काही जण आणतायत. तर माझी विनंती आहे सर्व शिक्षण सेवकांना की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो मार्ग आपण घेतलेला त्या मार्गावर विश्वास ठेवा. आणि सेवा सातत्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोललेलो आहे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, जागा किती येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी भरती जी आहे ती झालेली आहे. आत्ता सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला, एकतरी आंतरजिल्हा बदली संच मान्यता झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली होणार आहे, जिल्हा अंतर्गत बदली होणार आहे आणि त्यानंतर ही जी भरती प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा ज्या आहेत त्या पूर्वीपेक्षा कमी मात्र येणार आहेत. लक्षात ठेवा. काही जण असंही म्हणतात की काही जागाच येणार नाहीत, संच मान्यता, तर त्या संच मान्यतेमुळे खूप ठिकाणी अतिरिक्त शिक्षक ठरतायत. सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त होत नाहीत, काही 1-2 जिल्हे सोडले तर त्याच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त होत आहेत, इतर जिल्ह्यामध्ये होत नाहीत. काही ठिकाणी अजूनही रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा ज्या आहेत त्या या भरतीमध्ये येतील. संस्थेच्या मोठ्या प्रमाणात जागा येतील. त्यामुळं संच मान्यतेचं काही अजूनही अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. ते संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणाने एक जागेचा आकडा जो आहे तो आपल्याला निश्चितपणाने समोर येणार आहे. त्यामुळं कुणीही सध्या जे शिक्षक आहेत त्यांनी त्या कामावर फोकस करावा असं माझी विनंती आहे. पॅनिक सिच्युएशन तयार करण्यापेक्षा किंवा ते स्वतः पॅनिक होण्यापेक्षा आपण सध्या मुख्य जी आपलं सध्या भूमिका आहे ती म्हणजे आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे. या अनुषंगाने प्रयत्न करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.